या यूट्यूब चॅनलवर मी सुधीर पाटील आपलं स्वागत करतोय. मी आपल्याला कालच्या एपिसोडमध्ये याच्या आधीच्या आपल्याला सांगितलं होतं की ग्रॅव्हिटेशन आणि ग्रॅव्हिटीमधला फरक काय, डिफरन्स काय. ओके, या लेक्चरमध्ये सायन्स वनच्या या ग्रॅव्हिटेशनच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत केपलर्स लॉ. आणि हा केपलर्स लॉ शिकण्याच्या आधी आपल्याला सर्वात महत्त्वाचं असते की कोण समजावून घ्यायचं आपल्याला, कोण कशाला म्हणतात. ओके, त्याही आधी आपलं थोडंसं रिवाईज करून घेऊ ग्रॅव्हिटेशनबद्दल. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय आणि ग्रॅव्हिटी म्हणजे काय, याच्यामधला डिफरन्स काय. The force of attraction between the any two bodies in the universe, the force of attraction between any two bodies in the universe is called the gravitation. आणि gravity कशाला म्हणतात? The force of attraction between the body and the earth. The force of attraction between the body and the earth याला काय म्हणतात? ग्रॅव्हिटी. ओके, आणि या दोन बॉडी मधला असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन दॅट्स ए ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग आता हे आपल्याला व्यवस्थितरित्या कळलेलं आहे. आता याच्या पुढचा नेक्स्टचा जो पेज आहे आपल्याला, त्या नेक्स्ट पेजवर आपल्याला केपलर्सचे 3 लॉ दिलेले आहेत आणि या 3 लॉ आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचे आहे. आपल्याला केपलरचा पहिला लॉ सांगतोय, द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज एन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. ओके, द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज एन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. याच्यामध्ये आपल्याला एक इलिप्स शब्द आलेला आहे. आपला इलिप्स म्हणजे काय, हा थोडासा मॅथमॅटिकल पार्ट्स आहे, तो आपण आधी तो समजून घेऊ. तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा, टेक्स्टबुकमध्ये सुद्धा या इलिप्स बद्दल डेफिनेशन दिलेली आहे. तीच डेफिनेशन मी परत तुम्हाला सांगतो एकदा. An ellipse is a curve obtained when a cone is cut by an inclined plane. Ellipse कशाला म्हणतात? An ellipse is a curve obtained when a cone is cut by an inclined plane. आता बघू आपण एक कोन. An ellipse is a curve. Ellipse काय, ते एक प्रकारचा कर्व आहे. An ellipse is a curve obtained when by cut and inclined plane. ओके, आपल्या inclined plane ने जेव्हा कट करू आपण एखाद्या कोनला, तेव्हा आपला जो मिळणारा जो आकार आहे त्या आकाराला म्हणतात इथे इलिप्स. त्याला काय म्हणतात? इलिप्स. ओके, या इलिप्स बद्दलची डेफिनेशन तुमची चांगल्या प्रकारे झाली असेल. परत एकदा रिपीट करू. An ellipse is a curve obtained when a cone is cut by an inclined plane. आता तुम्हाला माहित आहे की जो इलिप्स असतो, हा जो इलिप्स आहे, त्या इलिप्सला एक प्रकारचा काय असतो? फोकाय असतो. ओके, काय असतात? फोकाय. कारण आपल्या पहिल्याच याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय? फोकाय दिलाय. फोकाय हा शब्द आलेला आहे. ओके, माहिती आहे पहिला जो आपला केपलरचा लॉ आहे, द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज एन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. फोकाय हा फोकसचा प्लुरल फॉर्म. ओके, समजा हा इथं एक फोकस आहे, इथं एक फोकस आहे, याला म्हणू F1, याला म्हणू F2 वगैरे वगैरे. आणि या दोघाला बघा तुम्हाला अशा प्रकारे जॉईन केलेला असतो आणि अशा प्रकारचे आपल्याला काय मिळतं? 2 फोकस मिळतो. आणि या फोकसचा प्लुरल फॉर्म म्हणून फोकाय आपण काय करतो? यूज करत असतो. ओके, मग हा फोकस आपल्याला काय सांगतोय? एक तुम्हाला इलिप्स कळला, नंतर आपल्याला फोकायच कळला. आता आपण केपलरचा पहिला लॉ बघू. द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज एन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट. मग आता एक समजून घेऊ आपण. अशाच प्रकारे यालाच ठेवतो, यालाच रिपीट करू आपण, एक फोकस करू. ओके, हा अशा प्रकारचा इलिप्स आहे आणि इथं ॲट वन ऑफ दी फोकाय म्हणते. मग आपण समजून घ्या हा सूर्य आहे. ॲट वन ऑफ दी फोकाय इट्स ए सन. ओके, एका फोकायवर असणारा कोण आहे? सन आहे. ओके, द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज एन इलिप्स. मग एक प्लॅनेट आहे आपल्याकडे, हा प्लॅनेट समजू. द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट, या प्लॅनेटची ही काय? ऑर्बिट. ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज एन इलिप्स. ही काय झाली? इलिप्स झाली ॲट वन ऑफ दी फोकाय. म्हणजे फोकायच्या वर असणारी एक काही ऑर्बिट आहे. ओके, हा फोकस आहे, इथं सूर्य आहे आणि हा काय झाला? आपला प्लॅनेट. आणि हा प्लॅनेट कसा फिरतोय? इलिप्टिकल फिरतोय. हाच केपलरचा पहिला लॉ. द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट लिहितोय मी परत एकदा. द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज एन इलिप्स. The orbit of a planet is an ellipse with the sun at one of the foci. हा केपलरचा पहिला लॉ. ओके, फर्स्ट लॉ, केपलरचा फर्स्ट लॉ. ओके, the orbit of a planet is an ellipse with the sun at one of the foci. The orbit of a planet हा आपला प्लॅनेट आहे, आपण त्याला E ने डोनेट करू. हा आपला सन आहे. ओके, द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज एन इलिप्स with the sun
ॲट वन ऑफ दी फोकाय. मग हा सन इथे असेल किंवा इथे असेल, याचा सगळ्यासाठी काय असेल, ऑर्बिट कशी असेल, इलिप्टिकलच असणार आहे. सन कुठे असेल, इथे असू शकते, इथे येऊ शकते, एखाद्या कुठल्या तरी फोकसवर असणार आहे. ओके, द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज एन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ दी फोकाय. अशा प्रकारचा पहिला लॉ आपल्याला केपलरने दिला आहे. ओके, केपलरचा पहिला लॉ आपल्या लक्षात आला असेल. आपण फोकस सुद्धा बघितला, कशाला म्हणतात, an ellipse is a curve obtained when a cone is cut by an inclined plane. मी काय सांगितलं तुम्हाला, इलिप्सची डेफिनेशन सांगितली, मी कोण बोललोय चुकीनं. सो an ellipse is a curve obtained when a cone is cut by an inclined plane, त्याला म्हणतात इलिप्स. आणि याच इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये आपला कुठलाही प्लॅनेट सूर्याच्या भोवती फिरत असतो. हा केपलरचा पहिला लॉ. ओके, केपलरचा दुसरा लॉ आपल्याला काय सांगतोय, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन, ही जी लाईन आहे जॉईन करणारी, हा सन आहे आपला. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. तो काय होतो, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ओके, अशा प्रकारचा आपल्याला दुसरा लॉ केपलरनं दिलेला आहे. बघा कशा प्रकारचा आहे, the line joining the planet and the sun sweeps equal areas in equal interval of time. पाठ झालं असेल आपल्या. आता बघू आपण एक प्रकारची डायग्राम तुम्हाला याच्यासाठी काढून देतोय मी, ते व्यवस्थित लक्षात घ्या. बघा आता हा ई आपला काय ऑर्बिट आहे, ई एक प्लॅनेट आहे, आणि आपण समजून घेऊ आता हा या पोझिशनला आपला एखादा प्लॅनेट असेल, त्याला आपण ए ने डिनोट करू, याला आपण बी ने डिनोट करू. ओके, अशा प्रकारचं एक अंकी काढतो, याला आपण सी न आणि डी ने डिनोट करू, आणि एक अंकी काढणार आहोत इथे, आणि याला आपण कशाने करू, डिनोट ई आणि एफ. ओके, अशा प्रकारचा आपण याला डिनोट करू. हा 1 नंबरचा प्लेन आपला, हा 2 नंबरचा, आणि हा 3 नंबरचा एरिया. ओके, फर्स्ट नंबर, सेकंड नंबर आणि थर्ड नंबर, अशा प्रकारचे 3 एरियाज आपण इथे डिनोट केलेले. ओके, आपल्याला सांगितलं काय केपलर्सनं सेकंड लॉ मध्ये, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट्स अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे काय म्हणणं आहे त्याचं, लाईन जॉईन, हे जे लाईन जॉईन करणार आहे प्लॅनेटला आणि सनला, हा काय, ही लाईन काय करते, स्वीप्स होते. स्वीप्स म्हणजे सरकणे, कव्हर करणे. स्वीप्स म्हणजे कव्हर करणे, म्हणजे काय, कव्हर करते, काय करते, इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे समजा जेवढं वेळ त्याला ए पासून बी पर्यंत जायला लागतोय, तेवढाच वेळ त्याला सी पासून डी पर्यंत जायला लागेल. ओके, आणि म्हणजे काय की हा जो एरिया असेल त्याला जेव्हा, म्हणजे एरिया बघा इथे लिहितोय मी, बघा एरिया ए एस बी इज इक्वल टू एरिया, बघा ए एस बी इज इक्वल टू एरिया सी एस डी. म्हणजे आपण काय सांगू शकतो, जेवढा वेळ त्याला एरिया ए एस बी हा कव्हर करण्यासाठी लागेल, तेवढाच वेळ त्याला सी एस डी हा एरिया कव्हर करण्यासाठी लागणार आहे. ओके, कळलं का तुम्हाला मी काय म्हणतोय, जेवढा एरिया त्याला ए एस बी हा एरिया जेव्हा कव्हर करण्यासाठी लागेल, तेवढाच एरिया कव्हर करायला वेळ त्याला हा सी एस डी कव्हर करायला लागणार आहे. ओके, समजलं का, जेवढा एरिया कव्हर तो एका वेळेस करणार आहे, तेवढाच त्याच वेळेमध्ये हा एरिया सुद्धा त्याला, 2 नंबरचा एरिया सुद्धा त्याला कव्हर करायला तेवढाच वेळ लागणार आहे. म्हणजे इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ओके, ए एस बी हा जो एरिया कव्हर करायला त्याला जेवढा वेळ लागेल, तेवढाच वेळ त्याला सी एस डी हा एरिया कव्हर करायला लागेल, आणि तेवढाच वेळ त्याला काय म्हणतो मी, ई एस एफ. ओके, एरिया काय लागेल, ई एस एफ इज इक्वल टू एरिया ए एस बी, एरिया ए एस बी इज इक्वल टू एरिया सी एस डी. एवढा एरिया कव्हर करायला त्याला, म्हणजे इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे हा सगळा एरिया तो किती वेळामध्ये कव्हर करेल, सारख्याच वेळामध्ये कव्हर करेल. टी या वेळामध्येच तो ES कव्हर करेल, टी या वेळामध्येच तो ESB कव्हर करेल, आणि टी या वेळामध्ये तो CSD सुद्धा कव्हर करेल. अशा प्रकारचा केपलरचा सेकंड लॉ आपल्याला सांगतो, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. तुम्हाला चांगल्या रीतीने हा सेकंड लॉ सुद्धा कळलेला असेल. ओके, चांगल्या रीतीने तुम्हाला सेकंड लॉ सुद्धा कळलेला असेल अशी मला आशा आहे. ओके, आता आपल्याला तिसरा लॉ बघायचा, केपलरचा थर्ड लॉ. बघा केपलर काय सांगतो तिसऱ्या लॉ मध्ये, केपलर आपल्याला सांगतोय तिसऱ्या लॉ मध्ये, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी
cube of the mean distance of the planet and the sun. ओके, 3 नंबरचा लॉ परत एकदा हळू सांगतोय. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ ए प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे बघा काय सांगतोय, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड म्हणजे केपलरचा थर्ड लॉ. केपलरचा थर्ड लॉ काय म्हणते, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड लिहतो. ओके, कळणार नाही शब्द. द स्क्वेअर बघा, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. कशाचा, रिव्हॉल्युशनचा. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन फिरण्यासाठी जेवढा वेळ लागेल, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन, अराउंड द सन, the square of its period of revolution around the sun is directly proportional, is directly proportional, is directly proportional to the cube, is directly proportional to the cube of the mean distance, क्यूब ऑफ दी मीन डिस्टन्स. बघा आपल्याला काय म्हणतात, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ ए प्लॅनेट. कशाचा, ऑफ ए प्लॅनेट फ्रॉम द सन. डिस्टन्स ऑफ ए प्लॅनेट, ऑफ ए प्लॅनेट फ्रॉम द सन. इथे घेतो फ्रॉम द सन, ऑफ ए प्लॅनेट फ्रॉम द सन. ओके, अशा प्रकारचा केपलरचा तिसरा लॉ. बा केपलरनं काय सांगितलं, स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे जेवढा रिव्हॉल्युशनला पिरियड लागणार आहे, काय करणार आपला पिरियड लागेल जेवढा रिव्हॉल्युशनसाठी प्लॅनेटच्या, त्याला काय म्हणतात, टी स्क्वेअर. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी cube of the mean distance. काय झाला, डिस्टन्स हा टू द क्यूब ऑफ द mean distance of a planet from the sun. अशा प्रकारचा केपलरचा हा तिसरा लॉ. याला आपण लिहू कसं शकतो, बघा, t स्क्वेअर अपॉन r क्यूब इज इक्वल टू k. याला आपण काय लिहू शकतो, t स्क्वेअर अपॉन r क्यूब इज इक्वल टू k. यालाच म्हणतात काय, केपलरचा थर्ड लॉ. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. म्हणजे सांगितलं काय, द पिरियड ऑफ इट्स रिव्हॉल्युशन, द स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ इट्स रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड द सन. ओके, म्हणजे आपल्याला सांगितलं काय, बघा केपलरचा तिसरा लॉ पण तुमच्या लक्षात आला. म्हणजे केपलरला जेवढा प्लॅनेट, बघा, द स्क्वेअर ऑफ द पिरियड म्हणजे आता पिरियडचा स्क्वेअर म्हणजे कशासाठी, रिव्हॉल्युशनसाठी किती वेळ लागणार आहे, तर त्याचा स्क्वेअर घ्यायचा आणि त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल किती असेल, मीन डिस्टन्स फ्रॉम दी प्लॅनेट अँड दी सन, याच्यामधला जो डिस्टन्स आहे त्याचा क्यूब असेल. ओके, अशा प्रकारचा केपलरचा तिसरा लॉ. ओके, म्हणजे काय सांगितलं आपल्याला, टी स्क्वेअर इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू दी आर क्यूब. दॅट इज, यालाच काय म्हणतात, दॅट इज टी स्क्वेअर बाय आर क्यूब इज इक्वल टू के. हियर के इज दी कॉन्स्टंट. याला काय म्हणतात, कॉन्स्टंट. के इज दी कॉन्स्टंट. याला म्हणतात प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. अशा प्रकारचे केपलरचे 3 लॉ आपण आज बघितलेले आहेत. मला असं वाटते की तुम्हाला हे 3ही लॉ चांगल्या रीतीने कळलेले असतील. तुम्हाला याच्यावरचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळून जाईल. तोपर्यंत माझा चॅनल माय स्कूल या चॅनलशी निगडीत राहा, जुळून राहा. तुम्हाला प्रत्येक सायन्स 1चा प्रत्येक चॅप्टर यावर मिळत जाईल. ओके, आपल्याला परत एकदा रिपीट करतोय, कशाला म्हणतात तर बघून का. पहिल्यांदा मी डेफिनेशन सांगितलेली इलिप्सची. अँड इलिप्स इज अ कर्व ऑब्टेन्ड व्हेन ए कोन इज कट बाय अन इन्क्लाइन्ड प्लेन. तर मी डायग्राम काढली त्याच्यावाली, एक कोन घेतला होता, त्याला कट केलं होतं. अँड इलिप्स इज अ कर्व ऑब्टेन्ड व्हेन ए कोन इज कट बाय अन इन्क्लाइन्ड प्लेन. फर्स्ट लॉ आपण केपलरचा बघितला होता. नंतर एक होता, द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज an ellipse. The orbit of a planet is an ellipse with the sun at one of the foci.
पहिला लॉ. दुसरा लॉ बघितला होता, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट्स अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. अँड थर्ड लॉ अँड फायनल लॉ केपलरने आपला दिला होता, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. आणि आपल्याला त्याला देऊ शकतो पण दॅट इज टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. हिअर के इज द कॉन्स्टंट. अशा प्रकारचे केपलरने आपल्याला 3 काय दिले होते, लॉ दिलेले होते. होप करतोय तुम्हाला चांगल्या प्रकारे हे कळलेले असतील. आपल्या काही क्युरीज असतील त्या क्युरीज मला कमेंटमध्ये लिहू शकता. ओके, नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळून जाईल.